कशा प्रकारचं योगदान या ठिकाणी देईल आणि त्यामुळे अगदी चांगले प्रेक्षक या ठिकाणी अगदी ज्येष्ठ नागरिक देखील या स्पर्धेत आलेले त्या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळी आपण मैदानाकडे दोन्ही पंच या ठिकाणी मैदानाकडे रवाना झालेत राकेश शाह सर आणि त्याचबरोबर प्रवीण भिसे सर या ठिकाणी दोन्ही पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात गुणलेखक म्हणून या ठिकाणी लोकेश गडगे यावेळी गुणलेखक म्हणून या ठिकाणी जॉईन झालेत आणि अर्थातच 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तब्बल 182 देशामध्ये कुठेही गेलात तरी आपण पाहू शकता हे देखील वैशिष्ट्य आपण पाहतात आमचा आवाज तुमच्यामध्ये देण्याचं काम अर्थात DJ धनू अर्थात धनाजी जामघर यांचं एखादे चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं वळतोय आपण मैदानाकडे 5 षटकांचा सामना आहे पहिले षटक घेऊन गोलंदाज हितेश आणि स्ट्राईकला प्रवीण पहिला चेंडू प्रवीणने यावी मिडावनच्या क्षेत्रशेच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्रशेत चेंडू जातोय चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत मात्र यावी त्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून तब्बल धावपलकावर इथे नोंदवल्या गेल्या 2 धावा आणि 2 धावांनी खातं उघडलं गेलं एक विशेष योजना पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या मधून येते की जे खेळाडू कक्ष आहे या खेळाडू कक्षामध्ये कोणताही आवाज द्यायचा नाही मैदानामध्ये ही तुम्हाला नम्र विनंती करण्यात आलेली आहे पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू यावी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला मिड विकेटला खेळून काढलाय इथे एक मोठा फटका अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांचं योगदान इथे मिळते ते फलंदाज प्रवीणला आणि या 6 धावांनी धावपलकार धावा येतात त्या 8 विकेटला या ठिकाणी पाहायला मिळाले 8 धावा धावपलकार आल्यात आणि खरं तर सन्माननीय आयोजक आणि त्यानंतर जीवनवान मानवली यांच्यामधला हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो वळतो आपण मैदानाकडे गोलंदाज तयार पुढचा चेंडू बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय अर्थातच जमिनीला सरपडत चेंडू इथे पाहायला मिळाला चेंडू गेला तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शेतशेत चेंडू होते तो म्हणतो 1 धाव इथे धावपलकार नोंदवली गेली 51 धावपलकात 1नी वाढ झाली 9 धावा धावपलकावर इथे पाहायला मिळाल्या चांगलं क्रिकेट कारण 29 वर्ष या क्रिकेटचा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला पुढील वर्षी 30वी क्रिकेट स्पर्धा 30वं वर्ष असेल आणि निश्चित रजनी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाईल हे देखील मोठं उद्दिष्ट लक्षात ठेवून गेलंय ते अर्थात आंबे गावाने दरम्यान यावी हा चेंडू हवेतून चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न करेल मात्र लॉंग ऑफला क्षेत्राचे चेंडूवर आहे कोणती चूक करत नाही झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज यावी जयनमान मानवी संघाचा मैदानातून गमावला रसिकांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या आयोजकांनी दिलेली साथ हे देखील महत्त्वाचं फलंदाज या ठिकाणी मैदान परतला तो नवीन फलंदाज ज्ञानेश्वर येतोय बाद होते फलंदाज हरीश या ठिकाणी 0 धावसंख्येवर मैदान परतला आणि गोलंदाजाला मिळाले पहिली यश अतिथी कशाच्या यांकडून गोलंदाज हितेश आपल्या बॉलिंग मार्कवर आहे उंच पुरासा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात धावपलकार धावा 9 धावपलकार आल्यात यावी यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी मात्र चेंडूला मिडऑन क्षेत्रामध्ये खेळायचा होता सुंदर क्षेत्रेषण पाहायला मिळालं सरळ यष्टीच्या दिशेने चेंडू फेकला गेला जिथे गोलंदाज होते त्यांनी चेंडू पकडला कोणत्या प्रकारे धावले निर्धाव चेंडू सांगता या दरम्यान सन्माननीय श्री शरद भाऊ मार्चे सर कृषी अधिकारी मुरबाड यांचं या ठिकाणी आगमन होते त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं सरांचं स्वागत आहे
आपण अमूल्य वेळ दौडून या ठिकाणी आलात ते सन्माननीय शरद भाऊ बारसे सर कृषी अधिकारी मुरबाड यांचं स्वागत. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी. हा चेंडूला उंचावून भिरकावण्याचा प्रयत्न केला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या झेलच्या खाली येतोय. कोणती चूक करत नाही आणि या ठिकाणी मात्र सुरेख झेल घेतल्या. रनिंग द कॅच जे म्हणले होते घेणं अवघड असतं, परंतु या ठिकाणी पूर्णपणे जज केली ती गोलंदाजाने. अशा प्रकारे हा दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला तो जयहरमान मानवली संघाने. धावफलकार धावा आहेत त्या 2-9. येस डीजे. हितेशची जी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिले. पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केले, पण 2 अतिशय महत्त्वाचे विकेट देखील त्याने प्राप्त केले. फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात ज्ञानेश्वर याला याची विकेट या ठिकाणी गेली. त्यानंतर फलंदाज हरीशला त्यांनी बाद करण्यात ठरले. विकी नवीन फलंदाज मैदानात येतोय. तर एका बाजूला आपण पाहतात तो प्रवीण ज्याने एक षटकारांनी आतापर्यंत 9 धावांचं योगदान दिलं. मैदानामध्ये आपण जाऊया. षटक क्रमांक 2 अरुण यावी घेऊनसाठी येतोय. आंबेडी खुर्द या गावाच्या एंडकडून यावी घेऊनसाठी सज्ज असेल. दुसरे षटक पॉवर प्लेचं आहे. 300 षटक 300 बाहेर असताना इथे मात्र बॅटचा स्पर्श झाला होता. शॉर्ट थर्डमॅनला सुरेख क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं आणि कोणती धाव या ठिकाणी आली नाही. दोन्ही संघ बलाढ्य. एक संघ आपण पाहिला तर माहिलन आंबे यांचा तर खर्च हा घरचं मैदान. ज्यावेळी सोनीजी माळीसर संघनायकांनी सांगितलं की निश्चित आम्ही एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करू. या दरम्यान हा चेंडू मात्र डावे एष्टीच्या बाहेर पंच प्रवीण सर यांनी या ठिकाणी स्वैर म्हणून इशारा केला आहे. आपले हात जमिनीला निश्चित दर्शवलेत आणि 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 10 धावा डबल अंकात. 2-10. पुढचा चेंडू यावी. चेंडूला हवेतून खेळलाय. क्षेत्रक्षेत्र झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल मात्र इथे सुटतोय. जीवदान आणि जीवदानचा परिणाम इथे मात्र 2 धावांमध्ये रूपांतर. 2 धावा या ठिकाणी धावफलकार मिळाल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाज अर्थात ज्याला जीवदान मिळालं प्रवीणला आणि एकूण धावफलकार धावा येऊन पोहोचल्या 12. 12 धावा धावफलकार आहेत. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावी ह्या चेंडूला भिरकावलंय. लॉफ्टेड शॉट. चेंडू आपण पाहतात जातोय लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे येतो. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. निखिल ठोंबरे यांना विनंती आपण यायचं आहे अतिथी कक्षामध्ये. प्रवीण या ठिकाणी हार्ड हिटर फलंदाज ठरत आहेत. खूप चांगली फलंदाजी करत असताना यावेळी पुन्हा एकदा चेंडूला सरळ भिरकावलंय. मिड विकेटला आलेला आणखीन एक मोठा फटका. संजीवनी षटकार. आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. कृषी अधिकारी मुरबाड मान्य श्री शरद भाऊ मारसे यांचा विशेष सन्मान. आणि मी शरदजी भगत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. कृषी अधिकारी मुरबाड शरद भाऊ मारसे यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांची उपस्थिती आणि शरद भाऊ मारसे मला वाटतं बऱ्याच दिवसांनी मिळालेले आहेत. त्यांचाही मनापासून आभार आहे. कारण मुरबाडमधील प्रत्येक मान्यवर प्रत्येक स्पर्धेसाठी विशेष करून भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनापासून आभार आहे मान्यवरांचं. कृषी अधिकारी मुरबाड मान्य श्री शरद भाऊ मारसे यांचा विशेष सन्मान. तदनंतर मंडळ कृषी अधिकारी टोकावडे मान्य सनबोर साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत.
मी शरदजी भगत साहेब यांनाच विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावर. माननीय श्री सनबोर साहेब मंडळ कृषी अधिकारी टोकावडे त्यांचा विशेष सन्मान आमच्या भगवत चषकाच्या वतीनं होतोय. मान्यवरांचं विशेष आभार. हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. सनबोर साहेब मंडळ कृषी अधिकारी टोकावडे यांचा विशेष सन्मान आमच्या भगवत चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही या स्पर्धेमध्ये व्यक्त करू. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दर्शन आपण कुठं असाल तर संपर्क साधा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आले तर आपण धावपलकर धावा जर आता आपण पाहिल्या तर धावा धावपलकर आल्या त्या 25 धावा धावपलकर आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त झालं या ठिकाणी आपण पाहता आणि प्रतिषटक 12.50च्या सरासरी धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अनिल ज्याने या षटकात एकूण धावा खर्च केल्या त्या 9 धावा खर्च केल्या. 2 धावा देत अर्थातच 2 फलंदाज बाद केले. तोच गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा हितेश आपल्या बॉलिंग मार्कवर या आपण पाहू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डावीकडून यावी उजवीकडून पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू यावी हुक केलाय. फटक्यामध्ये ताकद निश्चित आहे. चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू 2-2 धावत आहेत पण चेंडू त्या थांबत नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. हात चौका. कोणती धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुढचा चेंडू यावी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे मात्र आपण पाहिलात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता. झेल मात्र सुटला आणि 1 धाव आणखीन धावपलकावर. 30 धावा धावपलकर आल्यात. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. पकडा झेल जिंका खेळ. आज अतिथी कक्षामध्ये आमचे कृषी अधिकारी साहेब या ठिकाणी आलेत. खरं तर भारत आणि भारतीय शेती यांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि अर्थातच ते खरं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यांनी दिले अर्थातच अमूल्य वेळ आपल्यासाठी निश्चित प्रार्थनीय. मैदानाकडे जाऊया. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आहे. जवळ आला चेंडू अंगाच्या जवळ परंतु बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. सिलेमिड आपल्या शेती चेंडू रे पण 1 धावीचं योगदान पुन्हा एकदा मिळालं. 31 धावा धावपलकावर. 31 धावा धावपलकर आल्यात. गोलंदाज हितेश वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 30 षटक फेकत असताना माहिलोन आंबेळे आणि जयमान मानिवली या 2 संघात सुरू असलेली ही लढत. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा हितेश. यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडू घेतलाय. काय फटका मारलाय. वार्डिश लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जाईल. पंचांचा इशारा येईल. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. इथे आल्यात आणि भावेशनी मारलेला हा आणखीन एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला. 1 षटकार चौकारच्या माध्यमातून खेळतोय. वैयक्तिक 12 धावसंख्येवर 37 धावा. 2 फलंदाज गमावल्यानंतर आलेली ही धावसंख्या. जाऊया मैदानाकडे. 3 फलंदाज गमावलेत. माफ करा. दरम्यान यावी हा चेंडू हवेत पण तो लॉंगॉन क्षेत्रामधून चेंडूला सीमारेषेकडे पाठवला गेला आणि आलेला आणखीन एक निश्चित चौकार. लॉंग ऑफचे क्षेत्रक्षेत्र चेंडू जात होता परंतु त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू थांबला नाही आणि चेंडू सीमा वापरले. 4 धावा धावपलकार मिळाल्या. आणि धावपलकार एकूण धावा येतात 41. तीन बाद 41 धावा धावपलकार आहेत. हितेशचं षटक थोडंसं महागडं षटक ठरते ते माहिलोन आंबेळे या संघासाठी. दरम्यान
यावेळी अप्परकटच्या माध्यमातून खेळला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू गेला तो कव्हरला, डीप एक्स्ट्रा करून क्षेत्र चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी केली तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पुन्हा एकदा 22च्या खात्यात नोंदल्या गेल्या. 43 धावा धावपलकार आल्यात. आणि या षटकाचा आपण विचार केला, या षटकामध्ये गोलंदाज हितेशने तब्बल 1 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आले. 18 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात 9 धावा देणारा गोलंदाज या षटकात मात्र 18 धावा दिल्यात. म्हणजेच 2 षटकात 27 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 फंडात बाद केलं. जलपान मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा भगवा चषक 2023 आणि 24 ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सुनीलजी माळी आणि नकुलजी भांडे हे सरांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा स्वतः आपण पाहिलं तर सुनीलजी माळी या ठिकाणी या संघाचे संघनायक म्हणजेच माही इलेव्हन आंबे संघाचे संघनायक म्हणून मैदानात आहेत, ज्याने क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलं आहे आणि 29 वर्षाचा इतिहास या क्रिकेट स्पर्धेत दिलं. अगदी त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अनेक ट्रॉफीज म्हणजे चषकं त्याने निश्चितच जिंकलीत, त्यांच्या संघाने जिंकलेत आणि आपल्या गावासाठी त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं. दुसरीकडे आपल्या नकुलजी भांडे सरांनी देखील क्रिकेटवर तितकंच मोठं प्रेम केलं आहे आणि या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी आपण पाहतात हे मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. भगवा चषक 2023 आंबेळी खुर्द. जाऊया मैदानाकडे. 3 षटकं समाप्तली. 4थं षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होत आहेत. ते आंबेळी खुर्द या गावाकडून गोलंदाज आहे दुर्गेश, यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल आणि एका बाजूला भावेश आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज विकी हा यावेळी खेळत असताना चेंडू मात्र उजवीच्या बाहेर स्वेरचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 44 धावा धावपलकावर. खरं तर या गावासाठी म्हणजेच आंबेळे गावाचे आत्ता म्हणतात 2 संघ खेळलेत. तिसरा संघ आहे. या ठिकाणी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडंसं ताळमेळ चुकलं होतं. ते 2 फलंदाजांमध्ये मात्र 1 धाव सहज ते पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरले होते, कारण चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि तोपर्यंत 1 धाव. 45 धावा धावपलकावर. 45. 3 फलंदाज गमावल्यानंतर विकी आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत, शेत चेंडू येतात कव्हरला, पॉईंट क्षेत्रामध्ये जाऊन चेंडूला झेल घेतला गेला आणि हा 4था धक्का या ठिकाणी बसला जय हनुमान मानिवली संघाला. फलंदाज मैदानातून बाहेर होते आणि बाद होते फलंदाज भावेश. याची खेळी मात्र समाप्त. दान या ठिकाणी दिलं. नवीन फलंदाज निवृत्ती मैदानामध्ये येतोय. सुंदर गीत आपण आगरी कोळी बांधवांचं ज्या एकविरा देवीवर अर्थात खऱ्या अर्थाने प्रेम असतं. चैत्र महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतात मोठी यात्रा पाहायला मिळते. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हा देवींचा वार नेहमी पाहायला मिळतं. कारण संपूर्ण आपण पाहिलं तर अगदी अरबी समुद्रामध्ये जेव्हा मच्छीमारीचा व्यवसाय करतात कोळी बांधव, तेव्हा त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नसतो, फक्त निळा सागर, निळ्या पाणी त्यांच्यासमोर असतं आणि तेव्हा त्यांची अर्थात श्रद्धा असते ती कारल्याच्या एकविरा देवीवर. तर हे गीत अतिशय सुंदर कोळी गीत आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. या दरम्यान यावेळचा चेंडू सरळ बॅटने खेळला. चेंडू आपण म्हणतात मिडऑन क्षेत्रामध्ये जाईल. लॉंगॉनला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धावीचं आणखीन एक योगदान. खूप साऱ्या शुभेच्छा येतात टीम मानिवलीसाठी. नामदेवजी कडऊ साहेबांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर चेतनजी गीते यांच्याकडून देखील माही इलेव्हन आंबेळे संघासाठी शुभेच्छा येतात, त्यांचं मनापासून आभार. तदनंतर DJ योगीराज यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या आयोजक कमिटीला आलेल्या आहेत. आणि स्पेशली सुनील माळी सर बॅटिंगसाठी आल्यानंतर त्यांना 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे DJ योगीराज यांच्या माध्यमातून. ओ टू कमेंट्री बॉक्स. खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा संघनायक म्हणून सुनीलजी माळी जेव्हा आपण पाहिलात कशा प्रकारची फलंदाजी करतात, कारण ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम केले आणि त्यांची फलंदाजी पाहणं देखील तितकंच म्हणजे निश्चितच आनंद असेल आपल्या प्रत्येकाला. तर वळतो आपण मैदानाकडे. धावा धावपलकर आल्यात त्या 47.
पुढचा चेंडू यावेळी लेट कटचा वापर केला, मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवर अडवतोय, कोणती संधी या ठिकाणी मिळाली नाही. षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी जब्बल चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही, फुटवर्क नव्हतं. क्रिकेटमध्ये खरं तर फुटवर्क अतिशय महत्त्वाचं असतं, पददालित्य ज्याला मराठीत म्हटलं जातं. चेंडूचा निश्चित पूर्णपणे अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकणं किंवा बॅकफुटवर जाणं याला खरं तर फुटवर्क असं म्हणलं जातं, पण ते या ठिकाणी पाहायला नाही मिळालं. षटक क्रमांक या ठिकाणी 4 ची समाप्ती झाली आणि धावपलकर 47 धावा धावपलकर आल्यात. प्रति षटक 11.75 सरासरीने ही धावसंख्या धावपलकर नोंदवली ती जीवनमान मानवली संघासाठी अनेक शुभेच्छा आपण पाहायला मिळाले. आमचे निखिलदादा ठोंबरे ज्युनियरचे समालोचक, ज्यांनी 7 वर्ष या क्रिकेट स्पर्धांना खूप मोठं योगदान दिलं. अगदी कुठेही त्यांना जरी ऑर्डर असली तरी, परंतु निश्चित भगवा चषक आंबेळी खुर्द असल्यानंतर ते सर्व अर्थातच तिकडचं वेळ कॅन्सल करतात आणि या स्पर्धेसाठी योगदान देतात, हे महत्त्वाचं आहे. आणि सुनीलजी माळे आणि नकुलजी भांडेसर आणि त्यांचे सहकारी यांचा असणार प्रेम अर्थात या ठिकाणी आमचे निखिलदादा ठोंबरे समालोचकांच्यावर. जाऊया आपण मैदानाकडे. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज राम येतोय. धावपलकर धावा 47, अर्धशतकापासून 3 धावा दूर असताना पहिला चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु पंचांनी या ठिकाणी दर्शवला चेंडू खराब आहे, स्वैर आहे आणि अर्थातच एक धावपलकावर नोंदवली घेते. स्वैरच्या मधून 48 धावा धावपलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 4 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. समोर फलंदाज आहे खेळण्यासाठी विकी खेळतो व्यक्ती 3 या धावसंख्येवर आणि गोलंदाज यावी राम आपल्या बॉलिंग मार्कवर. बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला, मिड विकेटला पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल सुटतोय. आपण पाहिलं त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार, चेंडूला अडवणार, तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय चौकाराचा, 4 धावा. आणि येस डीजे 52 धावा धावपलकावर या ठिकाणी आल्यात. विकीचा हा सुंदर फटका होता, 7 धावा वर खेळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल, वाईडिश लॉंगॉनहून चेंडूवर येतोय, झेल खाली, फलंदाज बाद असल्याचा इशारा आणि हा 5वा फलंदाज मैदानातून गमावलाय जय हनुमान मानवली संघाने. ती अर्थातच आपण पाहिलं डोंबोली परिसरात आली. हळूहळू डोंबोली परिसर व्याप्त करत असताना रायगड जिल्ह्याच्या अगदी पाली बल्लाळेश्वरपर्यंत ही मंडळी त्या ठिकाणी गेली. शेती हा आपला खरं तर व्यवसाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आता शेतीचं अर्थातच व्याप्ती थोडीशी कमी होताना पाहायला मिळाली, कारण आज आपले आगरी कोळी बांधव आणि त्याचबरोबर इतर समाज जर मुलं पाहिली तर आज कोणी डॉक्टर, इंजिनियर, त्याचबरोबर चांगले व्यावसायिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. ॲडव्होकेट क्षेत्रामध्ये देखील खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. त्यामुळे शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे, परंतु या विभागाचा विचार केला गेले 3 दिवस समालोचन करताना या विभागामध्ये अर्थात भाजीचं चांगलं उत्पन्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे शेती ही देखील आपलं अतिशय महत्त्वाचं अंग. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात जयेश येतोय आणि धावपलकावर धावा 52. पुढचं चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त झाला, उजवी यष्टी ते वाकवली गेली. काय गोलंदाजी करतोय राम या ठिकाणी आपण पाहिलं. निश्चित थोडासा खाली राहिला चेंडू होता, फलंदाजाला अंदाज आला नाही आणि या ठिकाणी आलेला नवीन फलंदाज अर्थात जयेश यावेळी 0 धावसंख्येवर मैदानात परत. 52 धावा.
असं म्हणालं की अतिशय एक लोकप्रिय इंग्रजी समालोचक रवी शास्त्री सरांचं निश्चित आपल्याला आठवण होते. तर या ठिकाणी रामने जर हॅट्रिक दरम्यान चांगला चेंडू इथे पाहायला मिळाली. चेंडू बाकी आहेत या षटकातले. आता मात्र फक्त 2च चेंडू बाकी आहेत. खरं तर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक इथे येणार होतं, पण या चेंडूवर कोणती धाव आली नाही आणि निर्धाव चेंडू सांगता 52 धावा दाबलकावर. पंचांच्या डावीकडून जातानी राम या ठिकाणी तयार, चांगली गोलंदाजी करतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जाऊया आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय, चेंडूची फेकी केली तोपर्यंत 2 धावा सहजगती इथे पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजांना. 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ झाली. 54 धावा धावफलकावर. रवीने आपलं खातं उघडलं. रवी शास्त्री हे नाव निश्चितच मी म्हणेन की अतिशय चांगलं योगदान, अतिशय चांगलं इंग्रजी समालोचक, त्याचबरोबर उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, जी फिरकी गोलंदाजी आणि त्याचबरोबर सलामीची फलंदाज म्हणून निश्चित त्यांनी नाव कमावलं. दरम्यान या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार साधावा. जे अतिशय चांगलं गीत आपण या ठिकाणी पाहिलं. त्यावेळी आपण पाहिलं जयनबान मानवली संघाने तब्बल 5 गडी 60 धावा धाबलकर नोंदवल्यात. 61 धावा प्रतिषटक 12.20ची सरासरी इथे राखायची आहे. शेवटच्या चेंडूवर आलेला एक सुंदर फटका षटकार इथे पाहायला मिळाला. तो फलंदाज रवीच्या बाजूने 8 या धावसंख्या नाबाद राहिला. त्यानंतर जयेश देखील या ठिकाणी नाबाद राहिले. षटक होतं रामचं, ज्या रामने 13 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले. यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. ओमसाई कामतपाडा आणि अखिलेश शाही ठोकावडे या 2 संघामध्ये, म्हणजे कामतपाडा आणि ठोकावडे या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. त्याला दोन्ही संघनायकांनी कृपया नाणेफेक कक्षामध्ये आपण याच्या नाणेफेकीसाठी, आणि जेव्हा खेळ सुरू होईल दुसरं सत्र तेव्हा देखील ठोंबरे सर अर्थातच जुन्नरचा आवाज, आपण यांचा आवाज ऐकणार. तोपर्यंत जाऊया डीजेकडे. धन्यवाद. ओमसाई कामतपाडा आणि अखिलेशशाही टोकावडे या 2 संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक कक्षामध्ये लगेच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधले. दोन्ही संघनायकांनी वेळ देऊ नका प्लीज. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे, कारण वेळ फार कमी आपल्याकडे. घराची वेळ पहा, 3 वाजलेले आहेत. दोन संघामध्ये नाणेफेक होईल. चार षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघ नाही, वेळ जोडू नका, खेळ सुरू होतोय. खेळाचं दुसरं सत्र आपण. हॅलो, कामतपाडा आणि टोकावडे, कामतपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी आले. टोकावडे संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण लगेच यायचं आहे. नाणेफेक संपन्न होईल आणि नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय शरदजी भगत सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. दोन संघ आपल्या समोर आहेत, कामतपाडा आणि टोकावडे संघ. 4 षटकांचा सामना. आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं तर
कामतपाडा संघाच्या बाजूने हुकले. आपण नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि टोकडे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. क्रिकेटचं कुरुक्षेत्र आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आता अर्थातच आपण पाहणार आहोत आणि तत्पूर्वी माहिलोन आंबेळे आणि जयहनुमान मानिवली या संघामध्ये जी सामना सुरू आहे खेळाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. ऐकूया अर्थात आमचा एक सुंदर आवाज अर्थात जुन्नरचे निखिल ठोंबरे दादा यांचा. धन्यवाद. काका मात्रे सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे माही 11 या संघाला बनवायच्या त्या 61 धावा. स्ट्रायकर इनवर बॅटर कैलास भांडे, नॉन स्ट्रायकर इनवर संतोष गडगे, तर गोलंदाजी मार्कवर महेश हातामध्ये पहिला बॉल हरेश. पहिलाच बॉल फटका दमदार या मैदानावर आल्यानंतर त्या मैदानाला पुरेपूर जाणणारा खेळाडू कैलास भांडेच्या बॅटमधून चपराक 4 रन. इथे फटका दमदार, तिथे क्षेत्ररक्षक सोन्या भाकरे कडून खूप मोठ्या चुका होताना पाहायला मिळतात. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर सोन्या भाकरेकडून झालेल्या चुका आहेत. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर महेश, स्ट्रायकर इनवर बॅटर कैलास. सुंदर असा बॉल फटका फसलाय. गोल्डन विकेट सध्याच्या घडीला मानिवली संघाला प्राप्त झाले. फलंदाज बाद. कैलास बॅक टू द पवेलियन. लाशा आपण मैदानामध्ये पाहतो. नॉन स्ट्रायकर इनवर, स्ट्रायकर इनवर आता अरुण गीते आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये हरेश करत असताना माऊली वडापाव सेंटरचे सर्व चेतनजी गीते यांच्याकडून माही 11 आंबेळे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. अरुण आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होतील. धावपलकावर धावसंख्या 6 धावा. एक फलंदाज जो मात्र बाद झाला. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला हरेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर अरुण साठी हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावपलक स्थिर. धावपलकावर धावसंख्या 6. षटक क्रमांक पहिलं. मैदानामध्ये मार्गाचं असताना टार्गेट चेस करायचं ते 61 धावांचं लक्ष. फुल किट मध्ये दिसते टीम माही 11. इथे राखलेला बॉल लाईन थोडेसे खराब. राकेश शहा आमच्या बाजूने वळतील. त्यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावपलकावर 7 ऑन द बुट. 7 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चौपेर आपण स्टँड पाहतोय जिथे प्रेक्षक वर्गासाठी खूप चांगली सुविधा. हरेशचा हा बॉल अप्रतिम राहिलाय. चांगली गोलंदाजी हरेश याची. अरुण गीतेला उभं करून ठेवतं मैदानामध्ये. जबरदस्त स्पेल होत असताना 61 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची राहतील. त्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये किती धावा येत आहेत माही 11 आंबेळेसाठी ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला संघ मानिवली विकेटच्या शोधामध्ये. 1 विकेट तर आली कैलासची. सुंदर असा चेंडू अरुण गीतेच्या पाठमधून
फटका अतिशय सुंदर, तो जाईल सीमा पार, येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. चौकार येताना पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर सध्याच्या घडीला. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 11 ऑन द बोर्ड, 11 धावात. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, एक विकेट आली. मानिवली संघासाठी दुसऱ्या बाजूला 11 धावा आल्यात त्या माही 11 साठी. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. विजयाचं समीकरण, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 24 बॉल मध्ये बनवायच्या त्या 50 धावा. लक्ष, त्या लक्षाचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहायचं. संतोष गडगे या खेळाडूच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. मैदानामध्ये खेळावं लागेल संतोष गडगेला. गोलंदाज तयार आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली फटक्यासाठी. डी पॉइंटला चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. लाशाच्या पाठमधून ही चपराक, 4 रन. थँक्यू. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 15 या धावसंख्येवर. यंदाचा हंगाम या संघासाठी चांगला राहिला. माही 11 हा संघ. इथे टाकलेला बॉल, सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. रवीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. टीट फॉर टॅट, पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा चेंडू डॉट. मॅच चांगली होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ नामांकित आहेत. ज्ञानेश्वर कडवचा अनुभव, दुसऱ्या बाजूला आक्रमकता संतोष गडगेची. रवीचा हा ही चेंडू अप्रतिम, लगातारचा दुसरा चेंडू डॉट. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 15 धावा. सुंदर असा फटका संतोष गडगेच्या बॅटमधून आणि पंचांचा डिसिजन इथे येतोय. हा एक चौकार, 4 रन. एकोणीस धावा धावफलकावर, 2 चेंडू डॉट, त्यानंतर आलेल्या चौकार. रवीचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली संतोष गडगे. लाशा ऑन फायर नाव, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 23 धावा. रवीचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पाहता पाहता 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. माही 11 आंबेळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावफलकावर धावसंख्या 25 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये बनवायच्या 36 धावा. संधी देऊयात डीजे.
पारा खेळाडूंना हरेश सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार होतील. धावफलकावर धावसंख्या 25 धावा, 36 धावांची आवश्यकता. हरेश तयार. फुलटॉस बॉल अडव्या बॅटनं फटका. आता अरुण गीतेच्या बॅट मधून आले 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवर. इथे राखलेला बॉल लाईन लेंथ पाहावी लागेल. पंचांचा इशारा आला बांतर. वाईडच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा झाल्यात. अजूनही 31 बनवायच्यात. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते 13. उर्वरित चेंडू अजूनही 17 शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता. कमबॅक करावा लागेल हरेश या गोलंदाजाला. कामगिरी तो मैदानामध्ये कशा प्रकारे करतोय. चांगला बॉल, चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल दबाव वाढवतील सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमवर. येणाऱ्या प्रत्येक चौकार षटकार इथे दबाव वाढवेल गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सुंदर फटका अरुण गीतेच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. षटकार 6 धावा. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 15. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हरेश. सुंदर असा चेंडू. एक तेरी तो एक मेरी. एक सिंगल डबल इथे घेतल्या जातील की षटकार चौकार खेळले जातात. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी. 36 धावा धावफलकावर 25 धावांची आवश्यकता. अजून एक टोले जंग फटका अरुण गीते. अरुण गीते आणि अरुण गीतेच्या बॅट मधून हा जबरदस्त टोले जंग षटका. वाटतं आंबेडकरांच्या एटीएम आहे त्या एटीएमचं पासवर्ड अजून खोललेलंच नाही त्यांना. काय बॅटिंग मैदानामध्ये करतोय अरुण गीते. जबरदस्त फलंदाजी. षटकार षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आत. आता इक्वेशन आपण पाहू. शेवटचे 12 चेंडू बनवायच्यात 12 डावा. संधी देव्या डीजे धनुला.
12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये संतोष गडगे आणि त्याच्याबरोबर असलेला खेळाडू अरुण गीते. सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं आहे. सध्याच्या घडीला 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहेत. स्वतः आयोजक कॅप्टन आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काहीसा कानमंत्र दिलेला आहे, त्याचा किती इफेक्ट पडतो ते आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडू 12 धावा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्ञानेश्वर कडव च्या हातामध्ये चेंडू आहे. एक्सपिरियन्स मॅन आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 12. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, काहीसा कान मंत्र दिला, त्याच्या उलट हा फटका. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, 7 पे 7. तानाजी मैदानाच्या आतमध्ये. मागे नावही ताज आहे. तो आपल्या डोक्यावर तो ताज घेऊन मैदानाच्या बाहेर येतोय का विजयाचा, ते आपल्याला पाहायचं. अकरा चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची आवश्यकता. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, केम ऑन. तानाजी ताज मैदानाच्या आत. पहिलाच बॉल, काय फटका खेळाय तिथे क्षेत्ररक्षक. तिथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा तानाजी गडगेच्या बॅटमधून येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या अर्धशतक कंप्लीट झालंय. माही 11चं 10 चेंडू आणि 10 धावा. माही 11 आंबेळे संघ, तुमच्यासाठी शेवटचा कॉल. खेळाडू कक्षमधून कोणती कमेंट्स आली तर 2 धावांची पॅनल्टी. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. तानाजी गडगे, नाम तो सुनाई होगा, ब्रांड बॉस. 4 रन. चे 9 चेंडू. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, लेट कट खेळले. तिथे क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 57. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 4 धावा. 4 षटकांची लढत होईल यानंतर. याची नोंद घ्या, द्वितीय फेरीतील सामने. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर कडव. स्ट्रायकर इनवर बॅटर तानाजी. सुंदर असा चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. तानाजीने आपल्या स्टाईल मध्ये सामना फिनिश केला. आपल्या डोक्यावर एक ताज घेऊन आलेला आहे. 7 पे 7, जिसका नाम है तानाजी गडगे. जबरदस्त फलंदाजी. मॅच फिनिश.